नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. त्या खेळाच्या आधारेच यश मिळत होतं. जर सर्वोच्च न्यायालयात बडगा बसला आणि मनोज जरांगेंनी सुद्धा बडगा दिला तर एकनाथ शिंदेचा पक्ष कुठे असेल? आणि म्हणून हा डबल क्रॉस करणारा, डबल गेम खेळणारा नेता हा महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला धोकादायक आहे का याचा विचार करावा लागेल. मित्रांनो, आज आपल्याला मनोज जरांगे यांच्याबद्दल बोलायचं आहे. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने काम करणारे नेते आहेत. तो समाज त्यांना आपला मानतो. जरांगे यांनी मराठा समाजासाठी अनेक आंदोलनं केली. जेव्हा त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं तेव्हा त्यांचं नाव अधिक मोठं झालं. त्यापूर्वी मराठा समाजासाठी अनेकांनी आंदोलनं केली होती. 58 मोर्चेही निघालेले होते. पण त्यावेळी जेवढं यश मिळालं नाही तेवढं यश मनोज जरांगेंना मिळालं. आणि त्यांनी बऱ्याचदा उपोषणं केली, मोर्चे काढले आणि सरकारला वठणीवर देखील आणला. आजपर्यंत आपण बघितलं की मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सातत्याने नाराज होते, टीका करत होते. ज्यावेळी जरांगे यांच्या जेव्हा पहिल्या उपोषणाच्या वेळी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यावेळी जरांगे अधिक प्रसिद्धी लागली. त्या अगोदर सुद्धा ते प्रयत्न करतच होते आपल्या पद्धतीने, पण मनोज जरांगे हे नाव कोणालाही माहीत नव्हतं. लाठीमारानंतर आणि त्यानंतरच्या त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर त्यांच्या तळमळीमुळे मराठा समाज त्यांच्यावर जीव लावायला लागला. इतके मोर्चे झाले मराठ्यांचे, पण मराठा समाजाला एकही अतिशय जवळचा, ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवावा असा नेता मनोज जरांगे इतका मोठा नेता मिळाला नव्हता. तो नेता त्यांना मिळाला. मनोज जरांगे यांच्यावरती लोक विश्वास ठेवायला लागले, कारण त्यांचा जो काही प्रामाणिकपणा आहे आणि शारीरिक किती झीज सोसायला लागली, किती त्रास सहन करायला लागला, किती वेळा हॉस्पिटलमध्ये जायला लागली, तरी सुद्धा बेहत्तर ते आपला जीव पणाला लावतात मराठा समाजासाठी. हे मराठा समाजाने ओळखलेले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला समिती नेमून कुणबी प्रमाणपत्र देणं, त्यांच्यासाठी महामंडळांमार्फत अनेक प्रकारची मदत करणं हे मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेंनी मान्य केलं. आणि त्यावेळी एकनाथ शिंदेचं जरांगेंनी कौतुक करायला सुरुवात केली. ज्यावेळी एकनाथ शिंदेचं ते कौतुक करत होते की दिलदार माणूस आहे, प्रोटोकॉल न मानता आम्हाला भेटतो. मग तो वाशीला भेटायला आले, ते नंतरही भेटायला आले. ते आपले सहकारी त्यांच्याकडे पाठवत होते. मग उदय सामंत असतील किंवा अन्य नेते असतील, त्यांना एकनाथ शिंदे जरांगेंकडे पाठवत होते. आणि त्यामुळे जरांगेंचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता. आणि त्याला एक अस्तर असंही होतं की देवेंद्र फडणवीसांबद्दल सतत आग ओकत होते जरांगे, कारण देवेंद्र फडणवीस हा लबाड माणूस आहे, चलाक माणूस आहे, तो आपल्याला गंडवतो, बनवतो, असं त्यांचं ठाम मत होतं. ओबीसी हा आमचा डीएनए आहे असं देवेंद्र फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी समाजात खूप पाया आहे. आणि फडणवीस यांनी इशारा केल्यामुळेच छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते जरांगेंवरती बरसत होते, अनेक सभा घेत होते, जरांगेंवर व्यक्तिगत टीका करत होते आणि जरांगेही त्यांचा समाचार घेत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांना कधीच आपले वाटले नाही. देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका जरांगे आणि त्यांचे सहकारी हे करत राहिले. 2 मे मध्येच जरांगेंचं आणखीन एक उपोषण झालं आणि जरांगेंनी त्यामध्ये जे मराठा आंदोलकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्या, त्यानंतर ज्या कुणबी प्रमाणपत्र देण्याचा वेग वाढवा आणि आणखीन काही मागण्या केल्या आणि त्याबाबतचं आश्वासन त्यांनी मिळवलं. आणि त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचं देखील कौतुक केलं. मराठा समाजासाठी एक कल्याणकारी मंडळ स्थापन करा, सातारा गॅझेटसाठी प्रभावी अंमलबजावणी करा, शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्या आणि मराठा कुणबी प्रवर्ग ओबीसी प्रवर्गातनं द्या, कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या रक्ताच्या नात्यात त्यांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या जरांगेंच्या आहेत. आणि सातत्याने ते त्यांच्या मागण्या होत्या. सगळे सोयरे या शब्दावरून वादही झाला होता. पण आज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन तुफान हल्ला एकनाथ शिंदेंवर चढवा आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्याबद्दल संशय वाढलेला आहे, तुमच्यावरचा गद्दारीचा कलंक माझ्यामुळे दूर झाला, मी दिलेल्या पाठिंबामुळे. म्हणजे तुम्ही मग मराठा समाजाने तुम्हाला मतं दिली, मराठा समाजामुळे तुम्ही निवडून आला, तुम्ही आणि तुमचे सहकारी. एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी एकनाथ शिंदेना अचानकपणे मुख्यमंत्रीपद मिळालं त्यावेळी शिंदे यांना ठाण्याच्या पलीकडे चेहरा नव्हता, ओळख नव्हती. आणि ज्यावेळी मराठा समाजाचं आंदोलन झालं तेव्हा शिंदेंना लक्षात आलं की अरे, आपल्याला ही चांगली संधी आहे, ठाण्याच्या पलीकडे आपण ओळख निर्माण करूया. बाळासाहेब ठाकरे असताना
मराठा समाजाचा पाठिंबा शिवसेनेला मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यामुळे मुंबईच्या पलीकडे शिवसेना वाढायला लागली ती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये. परंतु त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांची आता 4 वर्षापूर्वी गद्दारी केली एकनाथ शिंदे यांनी, त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की मराठा समाजाचे नेते म्हणून आपण पुढे आलो पाहिजे. त्यावेळी अजितदादा पवार हे महायुतीत नव्हते. देवेंद्र फडणवीस हे उच्चवर्णीयांचे प्रतिनिधी आहेत अशा प्रकारे त्यांची इमेज तयार झाली, कारण ते ब्राह्मण आहेत. आणि भारतीय जनता पक्षाकडे दुसरा मराठा समाजाचा असा लोकप्रिय चेहरा नव्हता. चंद्रकांत दादा पाटील हा काही लोकप्रिय चेहरा, मोठा जनाधार असलेला चेहरा मानता येणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं की मुख्यमंत्रीपद आपल्याकडे आहे, तर आपण या आंदोलनाचा आपल्याला फायदा करून घेऊया. आणि त्यामुळे याचं सगळं श्रेय आपल्याला कसं मिळेल हे त्यांनी पाहिलं. ज्यावेळी एकनाथ शिंदे उपोषण दूर करायला जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याबरोबर गिरीश महाजन वगैरे होते, रावसाहेब दानवे सुद्धा होते मराठा समाजाचे. पण तेव्हा मनोज जरांगे यांनी जाहीरपणे पहिल्यांदा एकनाथ शिंदेचे आभार मानले की एकनाथ शिंदे माझ्या मागे, आमच्या मागे कसे उभे राहिले हे त्यांनी सांगितलं. आज मात्र ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे आमच्याशी गद्दारी करतात असा आम्हाला संशय आहे. आणि त्यांनी जागरूक राहावं, म्हणजे उद्धव ठाकरे हे त्यांच्यापेक्षा बरे असं म्हणण्याची पाळी त्यांनी आमच्यावरती आणून आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात जरांगे आतापर्यंत काही बोलले नाहीत, पण उद्धव ठाकरेंपेक्षा जर एकनाथ शिंदे बरे ही एकनाथ शिंदेना त्यांनी दिलेली मोठी शिबी म्हणावी लागेल किंवा मोठी टीका म्हणावी लागेल. कारण उद्धव ठाकरे हेच एकनाथ शिंदेच्या डोळ्यात कायम सरत राहिलेले आहे. उद्धव ठाकरेंबद्दलचा त्यांचा राग, असंतोष हा वारंवार प्रकट होतो. जरी उद्धव ठाकरेंनीच त्यांना मोठं केलं, त्यांना वारंवार संधी उद्धव ठाकरेंनीच दिल्या. बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना प्रमुख होते त्यांच्या हयातीत तेच होते, त्यावेळी देखील बाळासाहेबांनी आपलं काम कमी करून कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंवरती जबाबदारी सोपवली. आणि त्यानंतर 2004 नंतरच एकनाथ शिंदेना जास्त संधी मिळाली. फडणवीसांच्या सरकारमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं. त्यानंतर मग नगरविकास मंत्री, आणखीन महत्वाची खाती, आणि मग सगळं मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. आणि त्यांनी गद्दारी केलेली आहे हे मनोज जरांगेंना मान्य आहे, असा याचा अर्थ की हा कलंक तुमच्यावरती आहे तो पुसून टाकण्याची संधी आमच्यामुळे मिळाली. आणि आता का मनोज जरांगेंना एवढा राग आलेला आहे एकनाथ शिंदेचा किंवा देवेंद्र फडणवीसांचा किंवा बावनकुळेंचा, ते काय म्हणाले लक्षात घ्या. एक तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक 4 ठिकाणचे मला वाटतं जिल्हा परिषद असतील, नगर परिषद, नगरपालिका, या इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची कुणबी प्रमाणपत्र ही रद्द झालेली आहेत जात पडताळणी समितीमध्ये. आणि त्यामुळे मनोज जरांगे चिडले. आता ही गोष्ट आहे ती शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाशी संबंधित नाही, हा राजकीय आरक्षणाचा मुद्दा आहे. आणि राजकीय आरक्षणावरती फारशी मनोज जरांगे यांनी आतापर्यंत चर्चा केली नाही. पण हे आरक्षण रद्द झालं. मनोज जरांगेंनी काय आरोप केला बघा. ते म्हणाले की मराठवाड्यातील काही कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली, त्यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत झाले. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असा आरोप जरांगेंनी केला. अंतरवाली सराटीत त्यांनी केला आणि कुणाच्या आदेशाने ही प्रमाणपत्र रद्द झाली असा त्यांनी प्रश्न केला. आता बघा पुढे काय म्हटलं. राज्य सरकारकडून एक कट शिजला. फडणवीस आणि शिंदे यांच्या मंत्र्यांकडून कट शिजवला जात आहे. कट हा शब्द वापरला. अत्यंत गंभीर आरोप केला त्यांनी. नोंदी त्यांनीच द्यायच्या आणि रद्द सुद्धा त्यांनीच करायचा असा हा कट आहे. मी एकटा पडलो पाहिजे म्हणून हा जाणीवपूर्वक कट केला जात आहे. सरकार निवडून आलं ते मराठ्यांमुळेच आणि याच सरकारने मराठ्यांचा घात केला. आता अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंनी हे कबूल केलं आहे की एकनाथ शिंदेनी किंवा त्यांच्या सहकार्यांनी कधीही मनोज जरांगे यांच्यामुळे आम्ही निवडून आलो असं त्यांना श्रेय देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. एकनाथ शिंदे हे दिलदार नेते आहेत असं मनोज जरांगेंनी म्हटलं होतं यापूर्वी. पण याबाबत त्यांनी ही दिलदारी किंवा त्यांच्या सहकार्याने दाखवली नाही की मनोज जरांगेंमुळे आम्ही निवडून आलो. खरं म्हणजे ते खरंच होतं मनोज जरांगे म्हणतात. म्हणजे लोकसभेत विधानसभेत जे काही यश मिळालं शिंदेना ते मनोज जरांगेमुळे. आणि मराठवाड्यात त्यांची ताकद आहे शिंदेची ती कोणामुळे निर्माण झाली. त्याच्या अगोदरच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंमुळे ते निवडून येत होते तिकडे त्यांचे लोक. आणि आता मनोज जरांगेंचा त्यांना पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही विनाकारण मराठ्यांना अंगावर घेत आहात आणि मंत्री बावनकुळे रद्द करायला सांगत आहेत ही प्रमाणपत्र असं ते म्हणाले. आणि त्यांनी सांगितलं आणि त्यांनी गंभीर आरोप सुद्धा केले त्यांच्यावरती. 15 लाख रुपये म्हणजे थोडक्यामध्ये लाच मागतायत लोक, काही नेते असा आरोपच करतात मनोज जरांगे. न खाऊंगा न खाणे दूंगा असं हे सरकार आहे. पण मग मनोज जरांगे यांच्यासारखा जबाबदार मराठा समाजाचा नेता हा आरोप करतोय हे लक्षात घ्या.
आणि कुणबी प्रमाणपत्र 15 लाख रुपयांसाठी रद्द करता का? देवेंद्र फडणवीस हे बावनकुळे यांच्या आडून हे राजकारण करत आहेत आणि पुढच्या वेळी मी 15-20 आमदार तुमचे पाडून दाखवेन, मी भाजपचे आणि शिंदेचे आमदार पाडीन असा त्यांनी इशारा दिलेला आहे. आता बावनकुळे म्हणतात बावनकुळेची नार्को टेस्ट घ्या असंही मनोज जरांगे म्हणतात, कारण त्यांनीच हे आदेश दिलेले आहेत की प्रमाणपत्र रद्द करा म्हणून. बावनकुळे हे ओबीसी समाजाचे तेली समाजाचे आहेत आणि बावनकुळे हे आमच्या विरोधात षडयंत्र रचत आहेत. यापूर्वी सुद्धा मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकार्याने आरोप केलाच होता. त्यांच्या मनात तो प्रश्न होता, छगन भुजबळांबद्दल त्यांच्या मनात संशय आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या की लक्ष्मण हाके म्हणाले की जी कुणबी प्रमाणपत्र ही दिली जात आहेत त्यातली 90% रद्द होतील असं लक्ष्मण हाके म्हणतात. लक्ष्मण हाके हे कोणाच्या जीवावर मोठे झालेत हे लक्षात घ्या. आता जरी त्यांचा वेगळा थोडासा स्टँड असला तरी कोणाच्या जीवावरती ते मोठे झालेत याबद्दल लोक संशय व्यक्त करतात. याबद्दल लोकांना माहिती आहे जे काय असेल. परंतु एक लक्षात घ्या तुम्ही की मनोज जरांगे यांनी आता एकनाथ शिंदेना टार्गेट केलं. आतापर्यंत कधीही शिंदेना त्यांनी टार्गेट केले नव्हते. मग एकनाथ शिंदे म्हणतात की त्यांचा गैरसमज झाला मी तो दूर करीन. बावनकुळे म्हणतात की जात पडताळणी समिती ही स्वतंत्र असते, स्वायत्त असते, निमन्यायिक आहे, तिथे आम्ही काय करणार. आता मी तुम्हाला सांगतो, जात पडताळणी समितीच्या मार्फत गेल्या मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या वेळी विदर्भातल्या एका काँग्रेसच्या उमेदवाराचं प्रमाणपत्र रद्द करण्याचा डाव रचण्यात आला, त्याबद्दल आरोपही झाले. त्यामुळे जात पडताळणी समिती निमन्यायिक आहे, तिच्यावरती आम्ही दडपण आणत नाही, यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. याचं कारण यांच्यावरतीच मुळात विश्वास नाही. म्हणजे बघा, निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे आणि त्याच्यावरती काही बोलणं म्हणजे शांतम पापम असं म्हटलं जात होतं. निवडणूक आयोग ही विशेषतः ज्ञानेश कुमार यांच्या काळात निवडणूक आयोगाने कशा कशा बदमाशा केलेल्या आहेत हे लोकांपुढे आलेले आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, त्यांच्यावर तुम्ही कसं काय बोलताय. पण कोश्यारी यांच्यावरती धनंजय चंद्रचूड यांनी शिवसेना या पक्षाच्या बाबत ताशेरे मारले होते. त्यांनी ज्या प्रकारे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांनी टीका केली होती. म्हणजे राज्यपाल कसे वागतात हे आपल्याला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेना विधिमंडळ पक्ष कोणाचा काय पक्षपूर याच्याबद्दल त्यांना निर्णय द्यायचा होता, ते देतच नव्हते. आधी निवाडाच करत नव्हते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला त्यांना इशारा द्यायला लागला की हे लवकरात लवकर करा म्हणून. आणि त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी कशा प्रकारे तो त्याचा निवाडा केलाय हे आपल्याला माहिती आहे. राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आमदार आहेत आणि त्यामुळे हे देशातले सगळ्या बहुतेक पक्षामधले जे जे सभापती असतात ते एखादा अपवाद सोडला तर कोणीही निपक्षपाती नसतो. पूर्णपणे तो सत्ताधारी पक्षातर्फे समजा निवडून आला तर त्याचीच तो बाजू घेत असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट अशी की निवडणूक आयोग आपण बघितला, राज्यपाल बघितले, विधानसभा अध्यक्ष बघितले, लोकसभेचे अध्यक्ष कशा प्रकारे वागतात, कशा प्रकारे निर्णय देतात हे आपण पाहिलेले. आणि त्याचप्रमाणे लोकसभा अध्यक्ष आता ओम बिर्ला आपण बघितले, ते एका शब्दानेही असा आदेश देत नाहीयेत अमित शहा किंवा नरेंद्र मोदींना की तुम्ही निवेदन करा सभागृहात येऊन. ते नाही करत. ते सभागृहात गोंधळ झाला की कामकाज स्थगित करतात. कारण ते मोदी आणि शहा यांच्या तालावरती नाचणारे लोकसभा अध्यक्ष आहेत. ते स्वतंत्र कुठलंही मत व्यक्त करत नाही. आणि सर्वोच्च न्यायालय त्याच्याबद्दलचा सगळा आदर व्यक्त करून सुद्धा धनंजय चंद्रचूड यांनी कशा प्रकारे जजमेंट केलंय आपल्याला सांगायचा मतितार्थ असा की सगळ्या संविधानिक संस्था ज्या असतात त्याच्यावरती कशा प्रकारे दडपण आणलं जातं आहे भारतीय जनता पक्षाच्या काळात ते आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे जात पडताळणी किंवा समितीवरती जी निमन्यायिक आहे आमचा काही संबंध नाही, या भाजपच्या पवित्र्यावरती कोणाचा विश्वास बसत नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला सांगतो की अजितदादा पवार यांना 2023 मध्ये महायुतीत आणलं. आपल्याला माहिती आहे अजितदादा पवारकर त्यांचा पक्ष हा मराठा समाजाचा म्हणून मानला जातो. 2022 मध्ये एकनाथ शिंदे 22च्या नंतर एकनाथ शिंदेने आपली मराठा नेता म्हणून प्रतिमा सुरू केल्यानंतर त्यांना काउंटर करण्यासाठी किंवा त्यांचं एक वर्चस्व किंवा त्यांच्यावरती आम्ही अवलंबून आहे हे दाखवून देण्यासाठी फडणवीसांनी अजितदादांना आपल्या बोलवले. पण ज्यावेळी उपोषण एक किंवा मोर्चा मनोज जरांगेंचा जो समाप्त झाला, आंदोलन समाप्त झालं आपल्या लक्षात असेल, त्यावेळी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचे प्रतिनिधी तिथे होते किंवा एकनाथ शिंदे होते मला वाटतं, पण अजितदादा त्या ठिकाणी हजर नव्हते हे लक्षात घ्या. त्यामुळे हे सगळं अजितदादा आणि अजितदादांबद्दल मनोज जरांगेंनी टीकाही केली नाही. आजही त्यांनी सांगितलं की अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना आम्ही आपलं मानलं आणि आमच्यामुळे ते निवडून आलेले. आता अजितदादा नाही पण त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार हे आमच्यामुळे निवडून आले. त्यांचा एकच खासदार निवडून आले त्यामुळे खासदारांबद्दल बोलत नाही. म्हणजे मनोज जरांगे यांचा पाठिंबा घ्यायचा, त्यांची मतं घ्यायची, त्यांच्याशी गोड गोड बोलायचं
आणि मुंबईत बाळासाहेब भवन जे आहे शिंदे सेनेचं, त्या ठिकाणी मनोज जरांगेंच्या विरोधात कारवाया करायच्या, तिथे ओबीसी नेत्यांची वाटाघाटी करायच्या, गुप्तगू करायचे आणि जरांगेंच्या विरोधात षडयंत्र रचायचं हे चाललेलं आहे, असा मनोज जरांगेंचाच आरोप आहे. जरांगेंच्या विरुद्ध ज्या प्रवक्त्यांनी शिंदे सेनेचा किंवा कोण समन्वयक, मराठा समन्वयक, त्यांनी जी आंदोलनं केली ती जरांगेंच्या विरोधात केली. आणि हे कसं चाललंय, हे हा डबल क्रॉस करतायत का, आम्हाला डबल गेम खेळतात का आमच्याशी, असा जरांगेंना त्याच्यामुळे संशय बळावला. त्यात हे काही लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र रद्द केल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन तेल ओतलं गेलेलं आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की गद्दारीची सवय ही शिंदेना आहेच, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यानं, आणि त्यामुळे आपल्यावरतीच आता हा गद्दारीचा डाव उलटतोय काय, हे जरांगेंना असं वाटतंय. आणि हा त्यांना बसलेला मोठा धक्का आहे. कारण मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांना मनोज जरांगे क्षमा करणार नाहीत. आणि मनोज जरांगे हे अन्य काही समाजाचे काही नेते असतात की ते सहजपणे सत्तेला शरण जातात किंवा सत्ता मॅनेज करू शकतात, तसा हा अजिबात मॅनेज न होणारे मनोज जरांगे हे नेते आहेत. त्यांनी गेल्या वेळी सांगितलं होतं की लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी अगोदर त्यांनी निर्णय घेतला की निवडणुकीबाबत, पण नंतर त्यांनी आपला पवित्रा बदलला. पण शांतपणे त्यांनी एकनाथ शिंदेना मदत केली असं त्यांच्या बोलण्यामध्ये दिसतंय. अजितदादांच्या पक्षालाही काही प्रमाणात मतं मिळाली असतील, मराठा समाजाचे त्यांचे जे कोणी उमेदवार असतील, पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि त्यांच्या नेत्यांच्या विरोधात कायम जरांगे बोलतायत, त्यात काही नवल नाही. आज ते एकनाथ शिंदेबद्दल बोलले आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ते चांगलाच इंगा एकनाथ शिंदेच्याही लोकांना किंवा त्यांच्या उमेदवारांना दाखवतील. आणि जर वर्तन सुधारणा किंवा गद्दारीचा खेळ त्यांनी थांबवला नाही तर, आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना समजूतदार भूमिका घ्यावी लागली, गैरसमज झाला आहे वगैरे वगैरे. एकनाथ शिंदेना हे माहिती आहे की जरांगेंचा बडगा जर त्यांनी उचलला, हातात घेतला, तर आपल्या पक्षाचा निपात होईल. अगोदरच सर्वोच्च न्यायालयात काय होतं, शिंदेचा खेळ खलास होतो का चालू राहतो हे बघायला लागेल, म्हणजे शिंदेच्या पक्षाचा. परंतु आता जरांगेंनी बडगा उचलल्यानंतर मग शिंदेची धावपळ सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदेचा पक्ष तर मराठा समाजाचा पाठिंबा नसेल तर पत्त्याच्या बंगल्यासारखा त्यांचा सगळा खेळ समाप्त होईल. कारण एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे स्वतःची काहीही विचारसरणी नाही. एकीकडे भाजपची मदत, एकीकडे सत्तेच्या बळावरती मतं विकत घेण्याचा खेळ कसा खेळला जातो हे आपल्याला माहिती आहे. निवडणुकीच्या अगोदर स्वतः हेलिकॉप्टरनी जाऊन कोण जात होतं आणि पैसे वाटत होते असा आरोप झाला होता. त्या खेळाच्या आधारेच यश मिळत होतं. जर सर्वोच्च न्यायालयात बडगा बसला आणि मनोज जरांगेंनी सुद्धा बडगा दिला तर एकनाथ शिंदेचा पक्ष कुठे असेल. आणि म्हणून हा डबल क्रॉस करणारा, डबल गेम खेळणारा नेता हा महाराष्ट्राला आणि मराठा समाजाला धोकादायक आहे का याचा विचार करावा लागेल. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.